नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाविकास आघाडी इलेक्शननंतर नेमक्या कुठल्या मोडमध्ये याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रामध्ये. आणि हे सगळं सुरू असतानाच काल नानाभाऊ पटोले यांनी, जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली. आणि त्यामुळं नेमकी काय चर्चा झाली, महाविकास आघाडीचा पुढचा प्लॅन काय आहे, याच्याबद्दल खूप साऱ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. आपल्यासोबत नानाभाऊ पटोले आहेत. नानाभाऊ, काय चर्चा झाली शरद पवार साहेबांशी? बऱ्याच दिवसांनी तुम्ही थेट 1 to 1 भेटायला गेला होता. नाही, मी पुण्याला माझा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि मला कळलं की पवारसाहेबांची तब्येत पण बरोबर नाही आणि म्हणून कडची व्हिजिट करायला गेलो होतो. आणि 2 दिवसाच्या पहिलेच महाविकास आघाडीची एक मिटिंग मुंबईत झालेली होती आणि विधिमंडळाच्या आमच्या विधिमंडळातल्या समित्यांच्या बाबतची चर्चा होती. त्याही बाबतची आम्ही चर्चा केली. बस सहज एक ती मिटिंग होती. आता असं बरंच बोललं जाऊ लागले की महापालिका येत आहेत, प्रत्येकजण एकला चलोरेचा नारा देतोय, महाविकास आघाडी काय आता राहत नाही, डामाडोल झाली. महायुतीमध्ये काय राहणार आहे ते तर आताच दिसतं आहे. कसं काय? बघा ना, त्यांच्यात आता मुख्यमंत्र्याची लोक उपमुख्यमंत्र्यावर आरोप लावायची व्यवस्था करतात, उपमुख्यमंत्र्याचे लोक मुख्यमंत्र्यावर आरोप करण्याची व्यवस्था करतात. त्यांच्यात लढाई आपल्याला स्पष्ट दिसत आहे. पालकमंत्री हा मलाईदार पालकमंत्री कोण आहे, आता याचा शोध सुरू आहे. त्यामुळे आता किती पालकमंत्री रद्द केले जातील, कुठले पालकमंत्र्यांना काय मिळेल की नाही मिळेल, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि आता जसं आरोपी आणि सहआरोपी तशी एक मंत्री म्हणतो एक आरोपी बनवले जातात, तसं आता पालकमंत्र्यामध्ये एक नाही सहपालकमंत्री आहे. आरोपी नाही म्हणता येणार त्यांना, सहपालकमंत्री. अशा पद्धतीची एक व्यवस्था या सरकारने केलेली आहे. म्हणजे सत्तेसाठी काही पण आणि जनतेची कुठली काळजी नसलेले हे सरकार आपण आज पाहतो आहे. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. तुम्ही परवा पण महाविकास आघाडीची जी बैठक झाली, काही निर्णय होणार आहे की विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे येणार, काय तुमची काही चर्चा झाली? बिलकुल होणार आणि आपल्याला थोड्याच दिवसात ते चांगलं बातमी ऐकायला मिळेल. आणि ते कोणाकडे जाणार? महाआघाडीकडेच राहील. महाविकास आघाडी 3 पक्ष आहेत म्हणून प्रश्न विचार. आम्ही सगळे एकच आहोत. पण तिकडे शिवसेनेकडे आहे विधान परिषदेचं, मग विधानसभेत कोणाकडे? तेच म्हटलं ना, एकदा चर्चा करूनच सामोपचाराने याच्यातला निर्णय घेतला जाईल. आणि महापालिकेच्या पार्श्वभूमीवरती ते पद काँग्रेसकडे राहील, कारण आधी काँग्रेसकडं विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद होतं, ते तुम्ही शिवसेनेला दिले. आता त्याची परतफेड? बिलकुल, त्याच्यातला मार्ग काढला जाईल आणि मार्गातूनच योग्य मार्ग निघेल. योग्य मार्ग म्हणजे काय नेमकं? ते तुम्हाला दिसेल. तुम्ही काही रिव्हील करत नाही की तुमची मागणी आहे की नाही. पण काँग्रेस, मी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढं जाणार. त्याच्यामुळे विधानसभेचं कामकाज हे महाविकास आघाडी म्हणूनच केलं जाईल आणि एकत्रित ती लढलं जाईल. आता याच्या जरा पुढं जातो, कारण तुम्ही काही बोलतच नाही, त्यामुळे मी आता याच्या जरा पुढं जातो. कारण की बघा, महाराष्ट्रामध्ये सैफ अली खान ह्या मोठ्या अभिनेत्यावरती हल्ला झाला आणि हल्ल्यानंतर आता त्याचं राजकारण चालू झालं आहे. तो ज्या पद्धतीनं घरी डिस्चार्ज घेतल्यानंतर निघाला तर तो एकदम फिट दिसला. मग संजय निरुपम म्हणाले की बघा कसं टनाटन 5 दिवसात कसं काय होऊ शकतो इतका गंभीर जखमी झालेला व्यक्ती. नितेश राणे म्हणाले की केवळ मुसलमान ॲक्टर जखमी झाला किंवा त्याच्यावर हल्ला झाला की काँग्रेस, सुप्रियाताई सुळे, जितेंद्र आव्हाड यांना कंठ फुटतो. ज्यावेळेला हिंदू ॲक्टरवरती काही होतं त्यावेळेला ते काही बोलत नाहीत. तुम्ही का बोलत नाहीत? ते असं म्हणतायत की तुम्ही हिंदू ॲक्टरबद्दल काही बोलत नाही, तुम्हाला मुस्लिम अभिनेत्याबद्दल जास्त प्रेम आहे. आम्ही विचारलं ना, सुशांत सिंग राजपूतच्या घटनेच्या नंतर जो बवाल करण्यात आला होता त्या काळामध्ये केंद्र सरकारने केलेला होता. स्वतः नरेंद्र मोदी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले होते आणि हे प्रकरण तुम्ही CBIकडे घेऊन गेला होता. त्याला आता 3.5-4 वर्ष झाली. तर सुशांत सिंग राजपूतचे मारेकरी कोण होते ते काय CBIला अजूनपर्यंत धागेदोरे न मिळालेत. तुम्ही त्यावेळेस फक्त राजकारण करायचं, त्याच्या आधारावर बिहारच्या निवडणुका जिंकायच्यात आणि त्याच्यानंतर बिहारच्या निवडणुकीच्याच पहिले झालेलं ते घटना होती आणि त्याच्यानंतर तुम्ही बिहारच्या निवडणूक त्या काळात काढल्यात. म्हणजे असं सुशांत सिंग राजपूत करायचं आणि ते प्रकरण दाबून ठेवायचं आणि मग त्याच्यावर राजकारण करायचं आणि सत्तेत यायचं आणि मग चूप व्हायचं. मग गेल्या 4 वर्षामध्ये तुम्ही सुशांत सिंग राजपूतचं काय मारेकरी शोधले नाहीत, हा एक प्रश्न आहे. पण आमचं काँग्रेसचं मत असं आहे की कलावंत जे असते, अभिनेते असतात, त्यांची जात आणि धर्माच्या पलीकडे असतात. ते देशासाठी काम करतात, देशाच्या जनतेचं मनोरंजन आणि त्यांना दिशा देण्याचं काम ते करतात. त्याला धर्माच्या तराजूत तोडू नका
असा आमचा सल्ला या भाजपच्या मंत्र्यांना आहे. एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न की डॉक्टर लीलावतीचे डॉक्टर हे चांगले तज्ञ डॉक्टर असतात असंच आम्ही मान्य करतो. त्यांनी जे प्रेस रिलीज केलं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की पहिल्याच दिवशी त्यांनी सांगितलं की धोक्याच्या बाहेर आहे, काही अडचण नाही, लवकरच ते डिस्चार्ज होतील. त्यांच्या मसलमध्ये मार लागलेला होता आणि ते पैलवान आहेत, त्यामुळे तो काही हिंदू मुसलमानाचा हा काही भाग होत नाही. पण खालचे लोक काही बोलत असतील, त्यांना डॉक्टर की कळतं की नाही कळत मला माहिती नाही, मी ते डॉक्टर आहेत की नाही ते मला माहिती नाही, पण म्हणून त्यांच्यावर न बोलता सरकारने आणि विशेष करून जे आज दैनिक भास्करनी जो रिपोर्ट दिलेला आहे की जो पायऱ्यावर जो व्यक्ती दिसतो आहे तो आणि आता पकडलेला जो व्यक्ती आहे या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ते दोन्ही एक नाही आहेत. तर नेमकं ते पायऱ्यावरचा माणूस कोण होता हाही प्रश्न आहे. आणि जे दैनिक भास्करने मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्याच्या आधारावर सरकारने आणि पोलीस प्रशासनाने ही माहिती लोकांच्या समोर दिली पाहिजे. आमचा याच्यामागचा उद्देश एकच आहे की जे सैफ अली खानवर या कोण्या कलाकारावर या पद्धतीचे हमले होत असतील, या सामान्य माणसावर हमले होत असतील आणि असे गुन्हेगार मोकळे फिरत असतील तर हे बरोबर राहू शकत नाही. आणि म्हणून ह्या घटना होऊ नये, अशा पद्धतीच्या पुढच्या काळात घटना होऊ नये म्हणून खरा आरोपी त्याच्यामध्ये गजाआड गेला पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. तुम्हाला असं वाटतं की तो आरोपी खरा नाही? मी आज त्याला जवळून पाहिलेलं, म्हणजे जे फोटो आज पाहतो आम्ही, दोन तो पायऱ्यावरचा माणूस आणि जो पकडलेला माणूस या दोघांमध्ये फरक आहे. याचा अर्थच काहीतरी गडबड आहे. आणि ही गडबड का केली जाते? इज्जत वाचवण्यासाठी केली जाऊ शकतं की नेमकं पोलिसांचा जर काही वारंवार लोकांच्या टीका चालल्या होत्या, सोशल मीडियावर चाललेल्या होत्या, की स्कॉटलँडच्या पोलिसांच्या बरोबरीचं असलेलं, त्याच्यापेक्षा पुढं असलेलं मुंबईतलं पोलीस एवढं कमजोर कसं झालं. आणि म्हणून काही काळ पहिले त्यांनी त्याच दिसणारे तसे व्यक्ती यांनी पकडून आणले होते. म्हणजे हे पहिली घटना नाही, तसे पकडूनही आणले होते मग सोडून दिले. तशा पद्धतीचं ही घटना जी सुद्धा आहे, दैनिक भास्करने जो काही आज खुलासा केलेला आहे त्याच्यावर खुलासा सरकारने आणि पोलीस विभागाने करावा. नितेश राणे याच्यामध्ये हिंदू मुस्लिम करतात, त्याच्यामागे काय कारण वाटतं तुम्हाला? काही नाही, सरकारची मानसिकता जी आहे ही धर्माच्या हातावर खेळायची. आणि सरकारले मंत्री समजा अशा पद्धतीने बोलत असतील आणि जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असतील. आज महाराष्ट्रातल्या शेतकरी, मग आता तुरीचे भाव रोज पडत चाललेले आहेत. केंद्र सरकारने तूर आयात केली आणि आज शेतकऱ्यांची तूर निघाली, त्याला कोणी घ्यायला तयार नाही, त्याचे भाव पडलेले आहेत. सोयाबीनचा तोच झाला आहे, धानाचा तोच भाव आहे, तोच शेतकऱ्यांचं तेच परिणाम भोगावं लागतात आहे. कापसाचा शेतकरी तसाच आहे, कांद्याचा शेतकरी तसाच आहे. राज्यातला शेतकरी रोज अडचणीत येतं, त्याच्यावरची चर्चा नाही. राज्यातला एक मंत्री सांगतो, कृषी मंत्री, की 4% तर भ्रष्टाचार राहतोच. त्यांनी त्याच्यावर आता शिक्कामोर्तब करून टाकला की आम्ही 4% कमिशन खाणारच. हा शिक्कामोर्तब करण्याचं काम या राज्यातल्या एका कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी आम्ही खाऊच, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की तरुणांचे, बेरोजगारांचे प्रश्न, महागाई प्रश्न, गरिबांचे प्रश्न हे सगळे दुर्लक्षित झालेले आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाला दुर्लक्षित करण्यासाठी अशा धर्माच्या आधारावर चर्चा आणायची आणि तीच माध्यमात चालू ठेवायची, हा प्रयत्न सरकारमधले लोक करताना आपण पाहतो. एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही बघितलं असेल माध्यमांमध्ये सकाळपासून बातम्या येत आहेत की कामाठीपुरामधून काही बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली. मात्र त्यांचे जे डिफेन्स लॉयर आहेत त्या महिलांचे, ते म्हणत आहेत की या काही बांगलादेशी नाही आहेत, कारण की त्यांच्याकडे लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला आहे, पैसे घेतलेले आहेत सरकारकडून. मग ज्यांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला त्या परदेशी कशा, त्या बांगलादेशी कशा? पण पोलीस म्हणतात की त्या बांगलादेशी. पोलीसच काय, सरकारचे लोक ते सुद्धा म्हणतात की मोठ्या प्रमाणात बांगलादेशांनी याचा फायदा घेतलेला आहे, असं ते सरकार पण मान्य करत आहे. मग आता आमचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की भाजपचेही लोक सांगतात की बांगलादेशी इथं आलेले आहेत. तर मोदीचं सरकार 11 वर्षाचं आहे. या सरकारच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी महाराष्ट्रामध्ये आलेत, देशाच्या वेगळ्या वेगळ्या कोण्यात गेलेत. बघ, एवढा कमजोर प्रधानमंत्री या देशात आहे हे भाजपचे महाराष्ट्रातले लोक सांगता येतात का, हा एक प्रश्न आहे. दुसरं, बांगलादेशी लोकांना यांनी लाडक्या बहिणीच्या योजना दिल्यात हे सरकार मान्य करत असेल,
या पोलीस मान्य करत असेल किंवा त्या लोकांचा वकील मान्य करत असेल, तर मग सरकारने बांगलादेशी लोकांना योजना दिल्यात लाडक्या बहिणीच्या, म्हणजे सरकार त्याला दोषी आहे, सरकारवर FIR दर्ज झाला पाहिजे, ही मागणी आमची आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे की सरकारमुळे किंवा नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे बांगलादेशी महिलांना लाभ मिळाला योजनेचा? बिलकुल मोठ्या प्रमाणात बांगलादेशी महाराष्ट्रात येतात आहे, देशात येतात आहे. आणि निवडणूक आयोगाला आम्ही जे सांगितलं की एवढी संख्या कशी वाढली वोटरची, कारण की आरोग्य विभागातले केंद्राची जी डाटा आहे 18 ते प्रौढचा, त्या संख्या कमी आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जी संख्या वाढलेली आहे ती लाखाच्या तादादमध्ये आहे. आणि जे 86 लाख मतदान जे रात्रीच्या अंधारात झाले ते कसे झालेत त्याचे व्हिडिओज आम्हाला दिले पाहिजेत, तर निवडणूक आयोग आम्हाला ते द्यायला तयार नाही. म्हणजे सरकार काही गोष्टी लपवत आहे. तुमचा असा आरोप आहे की बांगलादेशींना इथं आणून मतदार बनवण्यात आलं भाजपकडून? बिलकुल. त्यांचा एक मायनॉरिटीचा अध्यक्ष मुंबईतला तो बांगलादेशी होता. 4 वर्षाच्या पहिले आम्ही तो मुद्दा उपस्थित केला होता, मग त्यांना काढून टाकलं. म्हणजे हे बांगलादेशी लोकांना सुद्धा भाजपचा अध्यक्ष मुंबई शहरामध्ये त्यांनी केलेला होता. तुमचं काय स्टँड असणार आहे महाविकास आघाडी म्हणून? तुम्ही काय करणार आहे? कारण आता लाडक्या बहीण योजनेमधले लाभार्थी तर कमी होणारच आहेत, पण दुसरीकडे हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की ज्या देशाचे नागरिक नाही त्यांनाच फायदा मिळाला. आता ट्रम्पचं सरकार अमेरिकेत आलं आणि त्या ठिकाणून 16 लाख लोकांना ते वापस पाठवतात भारतात, अशा पद्धतीची एक चर्चा आपण माध्यमातून ऐकतो आहे. आता ट्रम्प हे करू शकतं तर मोदी का नाही करू शकत, हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता. की मोदींनी अशा बांगलादेशी बाहेरच्या देशातल्या लोकांना आणून त्यांना आपले वोटर्स बनवले आहेत का, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. एकीकडे हिंदू सांगायचं आणि इकडे मुसलमानांना बांगलादेशातून आणून त्यांचे वोट घ्यायचेत का, हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून या देशातले नागरिकांनाच पहिले न्याय मिळत नाही तर मोठ्या प्रमाणात मतदार वाढवून खुर्ची कशी ताब्यात घेता येते, जो मोदी सरकारचा जो प्रयत्न आहे, अमित शहांचा जो प्रयत्न आहे, देशाच्या गृहमंत्र्यांचा, त्याच्यावरच आता चिंतेचा विषय आहे. आणि ते सरकारने तातडीने थांबवलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न राज्यभर गाजतोय म्हणून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. अंजली दमानी यांनी सुद्धा काही व्हिडिओज समोर आणलेत ज्याच्यामध्ये एकत्रितपणे आरोपी मुंबईला येताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये त्याच गाड्या दिसत आहेत ज्या गाड्या त्यांना CIDच्या ऑफिसमध्ये सोडायला होत्या. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या त्या प्रकरणात आरोपी जे आहेत त्यांना सुद्धा VIP ट्रीटमेंट तिथं जेलमध्ये दिली जाते. ते म्हणतात की इकडं आणून त्यांना आर्थर रोडला ठेवा किंवा मुंबई जेलमध्ये ठेवा आणि त्यांचं प्रकरणसुद्धा इकडंच चालवलं पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळणार नाही. आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिकाऱ्यांवरचा जो दबाव आहे तो कमी होणार. आम्ही सुरुवातीला सांगितलं की परभणीचं सूर्यवंशी प्रकरण असो, जे पोलीस कोमिंग ऑपरेशन करून त्याला मारलं गेलं, त्याचप्रमाणे संतोष देशमुख प्रकरणसुद्धा हे सरकार प्रायोजित आहे, फडणवीस सरकार प्रायोजित हे प्रकरण आहे. आणि मग सरकार प्रायोजित असल्यामुळे या प्रकरणाला दाबता कसं येतं आणि एकमेकाच्या विरोधातली खूरगडी कशी वाढवता येईल याच्यावरचा हा प्रयत्न ते करतात आहेत. भाजपच्या आमदारांना पोलीस विभागाजवळ माहिती नसलेली असं ते सांगतात, आमच्याजवळ माहिती नाही, पण त्यांच्याजवळ आहे. ती माहिती कोण देतं आहे? फडणवीस देतात आहेत भाजपच्या आमदारांना माहिती? हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. जे त्यांच्या आमदारांजवळ माहिती आहे ते पोलिसांजवळ का नाही? पोलीस कारवाई का करत नाही? संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना का नाही गुन्हे दाखल करून त्यांना फाशीवर चढवत नाही? आणि सत्तापक्षाचाच आमदार सांगतो की मंत्री याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, तर त्या मंत्र्यावर कारवाई का करत नाही? म्हणून परवा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय केला आणि धनंजय मुंडेंनी तातडीने राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही केली. आणि नाही देत असेल तर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्यांचा राजीनामा दाऊसमध्ये असताना घ्यावा असं आमचं म्हणणं होतं. दाऊसमध्ये राहून तुम्ही 2-2 पालकमंत्र्यांचं स्थगिती देता, तर मुख्यमंत्री तिथं बसून धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊ शकतात. पण सरकार प्रायोजित प्रकरण असल्यामुळे महाराष्ट्राला जंगलराज बनवण्याचं काम हे जे सरकार करते आहे आणि हे सगळं आपण पाहतो आहे. पण जनतेमध्ये मोठा राग या सरकारच्या विरोधात आहे. 25 तारखेला येत्या आम्ही आमचा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे. त्याच्यात निवडणूक आयोगाच्या विरोधातही आहे आणि या सरकारच्या विरोधातही तो मोर्चा राहणार आहे. त्यामुळे हे सगळी प्रकरण आम्ही जनतेच्या दरबारात मांडू, रस्त्यावरची लढाई लढू.
निश्चितपणे रस्त्यावरची लढाई लढण्याचा तुमचा मानस आहे आणि हे साखळी आंदोलन असणार आहे म्हणजे चालू राहणार आहे. नाही, आम्ही 25ला इशारा करतो आहे आणि सरकार दुरुस्त झाली नाही तर मग याला आंदोलनाला स्वरूप मोठं करण्यात येईल. धन्यवाद नानाभाऊ, तुम्ही मुंबईदक्षी बातचीत केल्याबद्दल. तर बांगलादेशी महिलांना जो काही लाभ मिळालेला आहे तो नरेंद्र मोदींमुळे मिळाला आहे असं नानाभाऊ म्हणतात आणि या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि बांगलादेशींना परत पाठवलं पाहिजे अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे. कॅमेरामॅन सिद्धेशसह अभिजित, मुंबईत.